मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. आपली प्रोफाईल मराठा लग्न अक्षदामध्ये नोंदल्याच्या नंतर हा एक तुम्हाला सिस्टम जनरेटेड मेसेज आहे. मराठा लग्न अक्षदाची कार्यपद्धती समजून घेणं हे तुमच्यासाठी आवश्यक आहे. बऱ्याचदा आपल्याला कुठल्या गोष्टीची माहिती नसते. त्याच्यासाठी पुन्हा एकदा आम्ही वारंवार त्याच गोष्टी सांगत असतो की मराठा लग्न अक्षदा हा कुठलाही व्यवसाय नाही. या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळतो हा असा दावा आम्ही कुठेच करत नाही किंवा कुठल्याच गोष्टीसाठी आम्ही कुणालाच पैशाची मागणी करत नाही. आता तुम्ही प्रोफाईल नोंदल्याच्या नंतर हा खाली तुम्हाला याच्यासोबत एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. तो व्हेरीफाईड ग्रुप आहे, कारण तुमची प्रोफाईल व्हेरीफाय झालेली आहे. आता याची कार्यपद्धती कशी आहे ते पहिल्यांदा समजून घ्या की मराठा लग्न अक्षदा 5-6 वर्षामध्ये जी काही 600-700 लग्न जुळलेली आहेत तर ती एक त्याच्या कार्यपद्धतीतून जुळली असते. प्रत्येकाची कार्यपद्धती ही वेगळी वेगळी असते. तशी आमची ही कार्यपद्धती ठरलेली आहे. आता ही प्रोफाईल नोंदल्याच्या नंतर या व्हॉट्सअप ग्रुपवर हाय, हॅलो किंवा अपेक्षा काय इतर कुठलाच मेसेज नसावा किंवा कॉपी फॉरवर्ड पोस्ट या ग्रुपवर पूर्णपणे वर्जित असतील. की उगीच बुका लावून तुका सांगणारे जे काही अक्कल सांगणाऱ्या पोस्ट असतात की मुलींचे भाव वाढले, मुलं व्यसनी झाली, असं तसं जे सांगणारे असतात किंवा कुठल्या तरी एखाद्या कोणीतरी काय खूप पहिल्यांदाच चांगली पोस्ट आली तर हे मेसेज पूर्णपणे या ग्रुपवर वर्जित आहेत. टाकायला बंदी आहे. बंदी आहे म्हणजे असं काही गव्हर्नमेंटचं बॅन वगैरे नाहीये, परंतु मग आम्हाला त्यांना अशा लोकांना सन्मानाचा निरोपाचा नारळ द्यावा लागतो. तर तो भाग वेगळा. दर शनिवारी रविवारी आमच्या कार्यपद्धतीविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. टेक्स्ट मेसेज टाकत असतो आणि याच्यावर आमच्याकडे जे काही प्राप्त होणारे बायोडाटा असतो तर ते बायोडाटा त्या ग्रुपवर टाकण्याचा प्रयत्न करत असतो. मुलींचे असतील, मुलांचे असतील, तर मग त्याच्या खाली उगच आपण हे चालेल का, ते चालेल का, अपेक्षा काय, असं उगच आपल्या अकलेचं दिवाळं काढू नये. कारण अशा मेसेजला कोणीच रिप्लाय देत नाही. हा आमचा 6 वर्षाचा तुमचाही अनुभव असेल की कोणीच तुम्हाला असं अपेक्षा काय तर लगेच फोन केला पोरीकडच्यानं आणि अपेक्षा तुम्ही काय करता असं कोणी होत नाही. हे समजून घ्या. उगीच आपण काही आपल्या कॉफ्या करून पास झाल्यासारखं वागू नये. हा आमचं एक नम्रपणे निवेदन आहे. जर एखादा बायोडाटा, जर समजा एखादा उदाहरणार्थ एखादा मुलगा सोलापूर जिल्ह्यातला असेल, मुलगी बुलढाणा जिल्ह्यातली असेल, तर हे लग्न जुळणं शक्यच नसतं. लग्न हे ओळखीत, नात्यागोत्यात, आपल्या परिचयात जुळत असतात. ही गोष्ट पहिल्यांदा समजून घ्या की आपल्या शेजारच्या गावात, आपण ज्या गावामध्ये राहत असू तर आपल्या गावापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेलं एक दुसरं बारीकचं छोटंसं खेडं असते. त्या खेड्यातले सगळे लोक आपल्या ओळखीचे असतात. मात्र कोणाच्या घरी पोरगी लग्नाची आणि कोणाच्या घरचं पोरग लग्नाचं हे आपल्याला माहित नसते. त्यांचा आपला दररोज रामराम होतो, चहा पाणी होतं, परंतु आपण ते विषय कधी काढलेला नसतो. परंतु त्यांच्या मिळून आणि आपल्या मिळून जर एखादा ग्रुप असला किंवा एखादा असा प्लॅटफॉर्म असला तर त्याच्यावर तो बायोडाटा येतो. बायोडाटा आल्याच्या नंतर मग आपल्या जरी ते संपर्कातले नसले किंवा ओळखीचे नसले, तिथं आपला एखादं कोणीतरी पाहुणा असते किंवा मित्र असते, मग त्याच्याशी आपण संपर्क करतो. अरे के दाजी, आपण त्या अमक्या अमक्या गावातला अमक्या अमक्या मुलीचा बायोडाटा आपण बघितला, काय त्यांच्या अपेक्षा, तर एक तर ते आपल्याला उत्तर देतील की ते लय डोक्याच्या वरचे येतं, किंवा अरे हो ते आपली जवळचीच माणसं आहेत, ती पोरगी एकदम चांगली आहे, माणसं बी एकदम चांगली येतं आणि आपल्या बंधूसाठी, भावासाठी, मुलासाठी, पुतण्यासाठी, भाषासाठी जे काय असेल तुम्ही संध्याकाळीच भेटतो आणि बोलतो, आपण त्याचा फॉलोअप घेतला पाहिजे. अशी ही पद्धती असते लग्न जुळवण्याची. उगीच कुणालाही विचारलं तर ही अशी 10-20% लग्न चॅटिंग, डेटिंग आणि मुली पळून जाण्यामध्ये याच्यात घडतात, पण ते टिकतीलच असं नाही. विवाह ही आपली संस्कृती आहे, परंपरा आहे, कुटुंब व्यवस्थेचं एक अविभाज्य अंग आहे. परस्पर सहजीवनाच्या अंगाने हजारो वर्षाची ही एक परंपरा आहे. उगीच तिचा बाजार भरू नका, हे आमचं वारंवार निवेदन असतं. आता याची कार्यपद्धती कशी, तुम्ही म्हणसाल की आता भरपूर आता बोलून झालं, भरपूर बोर केलं, महत्वाचं ते काय सांगा. तर तुम्हाला जे काही बायोडाटे दिसतील तर ते सगळे बायोडाटे तुम्हाला या ठिकाणी मोफत पाहायला मिळतात. त्याच्यासोबत काही स्लाइड्स आहेत, तर त्याच्यावर सुद्धा काही मजकूर असतात, काही निवेदनं असतात की जेणेकरून कुणाची फसवणूक होऊ नये, तर त्याला सुद्धा आपण क्लिक केलं पाहिजे. आता याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट तुम्हाला दिसत नाही, ती म्हणजे मोबाईल नंबर. कम्युनिटी गाईडलाईन आणि जी काही सभ्यता आहे तर त्याच्यानुसार मोबाईल नंबर कुणाचेही डिस्प्ले करता येत नाहीत. हा साधा सरळ IT ऍक्टचा नियम आहे. त्यामुळे हे मोबाईल नंबर हाईड केलेले आहेत. पूर्व परवानगीशिवाय कुणाचेही नंबर आम्ही डिस्प्ले करत नाही आणि कुणाचाही बायोडाटा कुणालाही परस्पर संमतीशिवाय शेअर करत नाही. हे आमची कार्यपद्धती. आता मोबाईल नंबर प्राप्त करून घेण्यासाठी किंवा संवाद करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर एक तर रिक्वेस्ट टाकावं लागेल. आता तुम्ही प्रोफाईल नोंदल्या तुम्हाला 2 रिक्वेस्टचे पॉईंट हे मोफत मिळतात. पॉईंटचं सिस्टम आम्ही ठेवलेलं आहे याच्यामध्ये, आणि हे पॉईंट मिळाल्याच्या नंतर तुम्ही 2 रिक्वेस्ट टाकू शकतात की याचा बंधन याच्यासाठी की उगाच कोणी कुठेही रिक्वेस्ट टाकत बसतं. कारण एखादा 40 वर्षाचा सभ्य माणूस असतो आणि ती मुलगी नुकतीच 19 वर्षाची असते, याची 2दा फारकती झालेली असते, घटस्फोट झालेला असतो, तरी तो तिला रिक्वेस्ट टाकतो आणि अपेक्षा विचारतो. असे काही काही सभ्य लोकही समाजामध्ये आहेत आणि या गोष्टीचा काय त्रास होतो हे
वेगळं सांगायची गरज नाही, कारण घरावर कसे दगड येतात, एक तर पहिलीच वानरांनी पत्र खिळखिळ करून टाकलेले आहेत आमचे, आणि दुसरी गोष्ट या दगडांनी राहिले सुईले त्याला छद्र पाडलेले येतं. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आम्हाला करणं आवश्यक आहे. आणि मग तुमची ती रिक्वेस्ट पाठवल्याच्या नंतर जर समजा एकाच जिल्ह्यातले आपण असू आणि आपण रिक्वेस्ट टाकली, तर त्याची मग महत्वाची कार्यपद्धती सुरू होते की तुम्ही एकाच जिल्ह्यातले तालुक्यातले आहात. मग आम्ही त्याची काय करतो, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी आमच्या ऍडमिन सेक्शनला त्याची पडताळणी करतो की बा मुलगा MBBS आहे, मुलगी BA MS आहे, यांचं जुळू शकतं, किंवा दोघंही शेतकरी कुटुंबातले आहेत यांचं जुळू शकतं. मग आम्ही काय करतो की त्या दोघांनाही जर अशा जुळत्या मिळत्या रिक्वेस्ट असल्या तर दोघांनाही की मेसेज टाकतो व्हॉट्सअपला की तुम्ही व्हॉट्सअपच्या मोबाईलनंच नोंदणी केली पाहिजे याच्यामध्ये. जर ती नोंदणी दुसऱ्या बिगर व्हॉट्सअपच्या नंबरने केली असेल तर तो आपलं प्रोफाईल डिलीट करा आणि दुसऱ्या व्हॉट्सअपच्या मोबाईलनं नोंदणी करा, कारण तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज येतो की तुमची प्रोफाईल किंवा बायोडाटा आम्ही यशस्वीरित्या पुढे पाठवलेला आहे. समोरच्या व्यक्तीला आमच्याकडून एक मेसेज जातो की आपल्याला अशी अशी या प्लॅटफॉर्मवरून या क्रमांकाच्या आयडीची विनंती प्राप्त झालेली आहे, हा कदाचित तुमच्यासाठी योग्य स्थळ असू शकतं, तेव्हा आपण याला व्हिजिट करून त्याची माहिती घ्यावी, किंवा सोबत त्या बायोडाटाचं PDF पण आपोआप जनरेट होऊन त्यांना जातं. मग बऱ्याचदा काय होतं की 2 दिवस 3 दिवस ते समोरचे लोक मेसेज पाहत नाही, आम्ही त्याचा परत फॉलोअप घेतो. फॉलोअप घेतल्याच्या नंतर मग, कारण तुम्ही त्याच्यासाठी 50 पॉईंट मोजलेले असतात, मग त्याच्यामुळे त्याचा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जसा वेळ भेटेल तसा फॉलोअप घेतो, परत एक मेसेज टाकतो रिमाइंडर म्हणून त्यांना. आणि मग त्यांनी जर समजा प्रतिसाद दिला नाही तर मग आम्ही काय करतो की त्यांना एकदा फोन कॉल करतो, काय चाललं, कसं चाललं, ते तुमच्या आपल्या ताईचं बायोडाटा जमलं का कुठलचं, असं तसं. ही पहिली बोलायची पद्धत असते. एकदमच आपण काही काही महाभाग असे करतात की डायरेक्टच की तुमच्या अनाथ आश्रमात मग कितीक मुली येतात आणि मग आम्हाला 2 मुली पाहिजे, असं ही बोलायची पद्धत नसते. कारण आम्ही गावखेड्यातले माणसं आहेत, या युट्यूबच्या याच्यासाठी आमचं निवेदन प्रभावी असेल नसेल असं आम्हाला माहित नाही, परंतु ही एक पद्धत असते. मग त्यांना विचारल्याच्या नंतर एक तुमच्याच भागातला एक बायोडाटा होता बा, तुम्ही आता निफाडचे आहात तर सटाण्याचाच बायोडाटा होता, किंवा तुम्ही वाशिमचे आहात तर इकडचा रिसोर्टचा एक बायोडाटा होता, सेनगाव हिंगोली तुमच्या जवळच आहे, परभणीचं जवळच आहे, असे पद्धतीनं बोलले पाहून घ्या. मग ते आपोआप बरं ठीक आहे बघतो, बघत नाहीत कधी कधी 2-2, 3-3 दिवस, परत त्यांना एकदा रिमाइंडर देतो आम्ही. या प्रक्रियेमध्ये 10-15 दिवस जातात. आणि मग हे केल्याच्या नंतर त्यांचा जर प्रतिसाद येतच नसेल तर मग ते कुठेतरी हाईड करतो, किंवा मग आम्ही त्यांना एकदा दोनदा संपर्क केल्याच्या नंतर ती रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करतो. मग तुमचं जे खाली प्रोफाईल सेक्शन आहे तर त्या प्रोफाईल सेक्शनला लग्न अक्षदा ऍपच्या तिथं ते त्या मुलीचा किंवा त्यांच्या पालकांचा नंबर तुम्हाला प्राप्त होतो. तर त्या ठिकाणी आपण आपल्या घरातील कुटुंबातील जे काही ज्येष्ठ व्यक्ती असतील ते अनुभवी असतात. आपल्यासारखे इतके ते शिकलेले जरी नसतील, 4था 5वा वर्ग किंवा निरक्षर जरी असले, तर आपल्यापेक्षा ते जास्त अनुभवी असतात, कारण त्यांनी आपल्या पिढ्या जतन केलेल्या आहेत. आपण जरी शिकलेले असलो तर आपल्यामध्ये ती सामाजिक सभ्यतेचे कुठलेच गुण नाहीयेत. ते तुमच्यामध्ये कमी असतील, माझ्यामध्ये कमी असतील, किंवा तुमच्यामध्ये आमच्यामध्ये जास्त असतील, हा एक वेगळा भाग आहे. आणि दुसरीकडे मग त्यांना आपण ज्येष्ठ व्यक्तीमार्फत किंवा स्वतः जरी फोन केला तर हॅलो, एक तर ते मुलीचं कोणीतरी नातेवाईक फोन उचलेल किंवा मुलगी उचलेल. आपण जरी स्वतःसाठी जरी बोलत असलो तर हॅलो, थोडस शालीनतेनं बोलायचं की तुमचा बायोडाटा बघितला होता, तो आपण अमुक अमुक ठिकाणी ग्रुपवर दिसला होता आम्हाला, लग्न अक्षदाच्या, किंवा इतर कुठल्याही ग्रुपचं नाव घेतलं तरी चालते. तर ते काय अपेक्षा आहे, कसं आहे, आमच्याकडे एक बायोडाटा होता, स्वतःविषयी सांगायचंच नाही. आहे मुलगा, आपण त्याचा भाऊ बोलतो किंवा काका बोलतो म्हणून असं सांगायचं, आणि मुलगा आहे बो, त्यांना असं असं स्थळ पाहिजे, पहा बघा होत असं जुळतं मिळतं, तर या पद्धतीने जर बोलणी केली तर लग्न जुळण्यास मदत होते. निदान ते उलट सुलट तरी उत्तर देणार नाहीत. आणि मग त्याच्यानंतर जे आता राहिला महत्वाचा पॉइंटचा विषय, तर ही पॉइंट तुम्हाला कसे मिळतात, 2 पॉइंटचे फुकटचे कटले, तर त्याच्यासाठी खाली सेटिंगचं बटन आहे. सेटिंगच्या बटनावर शेअर ऍपची लिंक आहे, ती तुमच्या कुटुंबातल्याच एखाद्या मोबाईलला ती शेअर जर केली तर तुमचा रेफरल नंबर त्या लिंक सोबत जातो. त्या लिंक ओपन करून त्या मोबाईलमध्ये जर ते ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड केलं, तर डाउनलोड केल्याच्या नंतर त्या ठिकाणी OTP द्वारे लॉग इन केल्यावर तुमचं नाव विचारतं, काहीही नाव टाका, तालुका जिल्हा निवडल्याच्या नंतर खाली 4 अंकी 5 अंकी पासवर्ड सेट करा, आणि त्याच्या खाली रेफरल क्रमांक विचारतं, तिथं तो तुमचा रेफरल क्रमांक टाका, 432 असेल, 36 असेल, जो असेल तो त्या ठिकाणी टाकल्याच्या नंतर ते सबमिट केलं की इकडे तुम्हाला 50 पॉईंट आपोआप मिळतात. दुसरा एक पर्याय मोफत पॉईंट मिळवण्याचा, की खाली ब्लॉगचं सेक्शन आहे, त्याच्यावर वेगवेगळे ब्लॉग येतं, माहितीचेच ब्लॉग असतात, ते जर तुम्ही ग्रुपवर वगैरे जर शेअर केले त्याच्या लिंक,
तर त्याच्या बदल्यातही तुम्हाला 5 पॉईंट मिळतात. त्याच्यानंतर प्रत्येकाची व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी किंवा वेगवेगळी माहिती देणाऱ्या स्लाइड्स असतात. तुम्ही बायोडाटा ओपन केल्याच्या नंतर तिथं सुद्धा एक जाहिरातीसारखी स्लाइड दिसते किंवा लिस्टिंगच्या पेजवर तुम्हाला एक स्लाइड दिसते. तर ती प्रत्येक स्लाइड ओपन केल्याच्या नंतर तुम्ही क्लिक करून ती ओपन केली आणि ती 30 सेकंदापर्यंत किंवा 1 मिनिटापर्यंत ती पाहिली किंवा वाचली तर त्याच्यातून तुम्हाला चांगलीच माहिती भेटल. तर ती ओपन केल्याच्या नंतर त्या बदल्यात सुद्धा तुम्हाला 5 पॉईंट मिळतात. अशी ही कार्यपद्धती आहे. किंवा मग वॅलेट सेक्शनवर तुमच्या पॉईंटचं सेक्शन आहे सेटिंगच्या बटनवर तिथं, तर तिथं 10-20 रुपये खर्च करून तुम्ही ते पॉईंट विकत घेतले पाहिजे. त्या बदल्यात ते 20 रुपये देतात तर ते काय आम्ही तुम्हाला लुटत नाही. याच्यासाठी ज्यावेळेस तुम्ही लॉग इन करताय तर तुम्हाला ज्यावेळेस पहिल्यांदा ओटीपी येतो तर त्या ओटीपीला 12 ते 15 पैसे एका ओटीपीला खर्च येतो. हे आयटी किंवा जे काही कोडिंग किंवा ऍप्लिकेशन चालवतात त्यांना माहिती आहे की एसएमएस चे पॅक विकत घ्यावे लागतात. डीएलटीचं अकाउंट तयार करावं लागतं. त्याच्यासाठी 6,000 रुपये वर्षाचं भाडं द्यावं लागतं त्या एअरटेल सारख्या कंपनीला किंवा दुसऱ्या कंपनीला. आणि एसएमएसचं पॅक जे आहे तर 4,000 रुपयामध्ये 10,000 एसएमएसचं पॅक घ्यावं लागतं. त्याच्यानंतर सर्व्हर भाडा आहे, मेंटेनन्स चार्जेस आहेत. ह्या सगळ्या गोष्टी घरावरले पत्र आहे आता विकायच्या राहिलेले नाहीत लायकीचे. त्याच्यामुळे आम्हाला काही कुणाला लुटायचं नाही. ही तुमची इच्छाशक्ती फुकटचा आणि हे विकतचे 2 पर्याय तुमच्याकडे आहेत. बाकी तुम्हाला जर हे कन्सेप्ट आवडत नसेल तर तुम्ही इथं सोडून द्यायला चालते, कारण आम्हाला त्याचा कुठलाही व्यवसाय धंदा करायचा नाही. त्याच्यामुळे लोकांना काही आकृष्ट करायची काही गरज नाही. दुसरीकडे आणखीन एक जी काही पद्धती आहेत, 2 पद्धती वेगळ्या की मोफत लग्न जुळवण्याच्या कशा आहेत आणि गॅरंटेड आहेत, तर त्याच्याविषयी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. त्याची लिंक कदाचित तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल किंवा आमचे जे काही चॅनलवर प्रसिद्ध होणारे व्हिडिओ तुम्ही नियमित पाहिले पाहिजे, त्याच्यातून तुम्हाला चांगलीच माहिती मिळेल. तुर्तास धन्यवाद. जय जिजाऊ.